वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 पेपर 1 साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून परिसर अभ्यास EVS विषयासाठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा संपूर्ण अनालायसिस करून अभ्यास करून आपण या ठिकाणी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओ क्रमांक 17 मध्ये ॲड केलेले आहे मित्रांनो। यापूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 16 व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे मित्रांनो। ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात। प्लेलिस्ट तयार केलेली आहे कारण संपूर्ण सिलेबस आपण इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक या ठिकाणी पूर्ण करणार आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1 पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की संविधानाच्या प्रस्तावनेला डॅश डॅश किंवा उद्देश पत्रिका असे म्हणतात। सोपा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अंतरंग, मनोगत, सारांश किंवा प्रस्ताविका। तर हे बघा मित्रांनो, संविधानाच्या प्रस्तावनेला प्रस्ताविका किंवा उद्देश पत्रिका असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। कारण की भारतीय संविधानाच्या सुरुवातीला दिलेली प्रस्तावना ही संविधानाचा सारांश किंवा सरनामा आहे, ज्याला उद्देशिका किंवा प्रस्ताविका देखील म्हणता येईल। म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 2 दुसरा प्रश्न आहे की निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी डॅश डॅश यांची असते। अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, न्यायालयावर असते, राष्ट्रपतीवर असते, पंतप्रधानावर असते किंवा निवडणूक आयोगावर असते। तर हे बघा मित्रांनो, पर्याय जे डी असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। कारण की निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोग यांची असते। म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 तिसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की इसवी सन 725 मध्ये गोपालने बंगालमध्ये डॅश डॅश सत्तेची स्थापना केली। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, राष्ट्रकुल सत्ता, पाल, चालुक्य किंवा पांडे। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि 1725 मध्ये गोपालने बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केली। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पर्याय जे 2 असेल आपला राईट आन्सर बरोबर उत्तर राहणार आहे। कारण की पाल घराणे, गोपाल हा पाल घराण्याचा संस्थापक होता। पहिला पॉइंट, त्याने बंगालमध्ये पसरलेली अराजकता संपवून शांतता प्रस्थापित केली। म्हणजे ऑप्शन जे आपला ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 4 सर, चौथा प्रश्न बघा। चौथा प्रश्न आहे की मुकुंद राजाने डॅश डॅश या नावाच्या मराठी भाषेमधील ओविबंध ग्रंथ लिहिला। हा प्रश्न आपल्याला मराठीमध्ये सुद्धा आलेला आहे, समाजशास्त्र विषयामध्ये सुद्धा आलेला आहे आणि परिसर अभ्यास विषयामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे की मुकुंद राजाने डॅश डॅश या नावाच्या मराठी भाषेमधील ओविबंध ग्रंथ लिहिला। तर हे बघा, विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी साहित्यातील आद्य ग्रंथापैकी एक ग्रंथ मानला जातो। ओके, मुकुंद राजांनी हा ग्रंथ साधारणपणे 12व्या शतकात लिहिला असून तो आध्यात्मिक विषयावर आधारित आहे। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 पाचवा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतातील
डॅश डॅश विकास व्हावा म्हणून पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, भारतातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून पंचायती राज्य व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 21 जून 2026 TET पेपर 1 मध्ये विचारले जाणार आहे मित्रांनो. कारण अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सतत विचारले जात आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, प्रत्येक प्रश्न जे आहे ते इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या ठिकाणी जे 6वा प्रश्न आहे की पश्चिम घाटातील जे सर्वात उंच शिखर आहे ते कोणते आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कांचनगंगा, ॲनोमुडी, गुरु शिखर किंवा दोडा बेट्टा, अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर पश्चिम घाटातील जे सर्वात उंच शिखर आहे ॲनोमुडी आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, 7वा प्रश्न आहे की अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते. हा प्रश्न सुद्धा दोन्ही पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कांचनगंगा, ॲनोमुडी, गुरु शिखर किंवा दोडा बेट्टा. तर हे बघा मित्रांनो, अरवली पर्वतातील जे सर्वात उंच शिखर आहे ते गुरु शिखर आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. आता 8वा जे प्रश्न आहे ते लॉजिकली एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांचा वापरानुरूप सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शविणारा पर्याय कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ओके, प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न तुम्ही समजून घ्या. आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे. कालवा, उपसा, कालवा, तलाव, विहीर किंवा उपसा किंवा विहीर तलाव, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, आपल्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ऑप्शन 3 यांनी उत्तर सांगितलेलं आहे की विहिरी, उपसा. परंतु जर तुम्ही इंटरनेटमध्ये सर्च केला, टेक्स्टबुकमध्ये तुम्ही याचं उत्तर बघितलं तर विहीर तलाव उत्तर दिलेलं आहे मित्रांनो, जे सुटेबल पण आहे. म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, 1 मिनिट, काय प्रॉब्लेम होत आहे. प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न बघा. 9वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शिवराय आपल्या सेवकांची, सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत, या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाही. तर हे बघा, निगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. कोणाचा दाखला देणार नाही, तर बाजी घोरपडे, म्हणजे ऑप्शन जे 4 आहे यांचा दाखला देणार जाणार नाही, यांचा दाखला देणार जाणार नाही, म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 4 असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता याचे रिझन काय, याचे कारण काय तुम्ही समजून घ्या की बाजी घोरपडे हे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले यांना पकडून विजापूरच्या आदिलशाहीच्या स्वाधीन करण्यासाठी कुप्रसिद्ध होते. ओके, त्यांनी केलेला विश्वासघात, यामुळे ते शिवरायांच्या पोचणाऱ्या, काळजी घेणाऱ्या नेतृत्वाचे उदाहरण ठरू शकत नाही, म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाहीत. आता हे बघा मित्रांनो, कोणता मूलभूत अधिकार नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न सुद्धा निगेटिव्ह वेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार मूलभूत अधिकार आहे, आणि घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार देखील मूलभूत अधिकार आहे. परंतु मतदानाचा अधिकार या ठिकाणी मूलभूत अधिकार नाही, म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 3 असेल, आपला राईट आन्सर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात सुद्धा काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की मतदानाचा अधिकार हा एक वैधानिक किंवा घटनात्मक अधिकार आहे, परंतु तो मूलभूत अधिकार नाही. ओके, या श्रेणीत येत नाही. भारतीय संविधानाच्या कलम 326 नुसार तो प्रौढ मताधिकाराचा भाग आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम
आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 साठी आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11वा जे प्रश्न आहे सर, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे की विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूचे मिश्रण का भरलेले असते. आता हा प्रश्न जे आहे मित्रांनो विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न असणार आहे, कारण परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान आणि पर्यावरण या 4 आणि राज्यशास्त्र सुद्धा यामध्ये इन्क्लूड असतो. म्हणजे 4-5 विषय मिळून एक सब्जेक्ट तयार होतो, ज्याला आपण EVS म्हणतो मित्रांनो, परिसर अभ्यास म्हणतो. या ठिकाणी प्रश्न आहे की विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूचे मिश्रण का भरले असते. उत्तर आहे त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलांचे आयुष्य वाढते. म्हणजे ऑप्शन जे डी आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा म्हणजे विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न आपण ॲड केलेला आहे. प्रश्न स्टेटमेंट टाईप दिलेला आहे की खालीलपैकी योग्य विधान कोणती. आता हे बघा मित्रांनो, योग्य विधाने कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ब्रोमीन हा अधातू आहे. ओके, पहिला पॉईंट दिलेला आहे आणि चौथा पॉईंट दिलेला आहे की ब्रोमीन हा धातू आहे. आता एक तर अधातू असेल किंवा धातू असेल, म्हणजे एक ऑप्शन आपला कट झाला डायरेक्ट. ओके एक तर हा धातू असेल किंवा अधातू असेल. ओके, पर्याय 2 काय दिलेला आहे की सर्वसाधारणपणे अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. ओके, अधातू 2 झाले. ब्रोमीन द्रव्य अवस्थेत आढळतो. म्हणजे ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे, परंतु ऑप्शन 4 या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, कारण की ब्रोमीन हा अधातू आहे तर ब्रोमीन हा धातू असू शकत नाही. म्हणजे ऑप्शन 1, 2 आणि 3 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा जे प्रश्न आहे की खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणारे विधान कोणते. आता हे बघा मित्रांनो, औद्योगिक क्रांती संदर्भात 4 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रश्न आहे की कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहे किंवा कोणते वैशिष्ट्य आहे. म्हणजे 3 विधाने या ठिकाणी चूक राहणार आहे आणि फक्त एकच विधान बरोबर दिलेलं आहे. तर हे बघा, औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. पहिले जे विधान आहे चूक आहे, कारण या ठिकाणी पोलाद व्यवसाय दिलेला आहे, परंतु औद्योगिक क्रांतीची जी सुरुवात आहे ते कापड उद्योगापासून झाली होती. म्हणजे पहिले विधान काय आहे तर चूक आहे. दुसरे विधान आहे की औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मनी, फ्रान्समध्ये झाली. हा विधान या ठिकाणी चुकीचा राहणार आहे. म्हणजे पर्याय 2 सुद्धा चुकीचा दिलेला आहे, कारण की औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली होती, अमेरिकेमध्ये नाही. ऑप्शन 3 काय दिलेला आहे की औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली. पर्याय 3 बरोबर आहे, ऑप्शन 3 बरोबर आहे. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली. तर हे बघा, या ठिकाणी चीनमध्ये सुद्धा चुकीचा दिलेला आहे, कारण आशिया खंडात औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथम जे आहे ते जपानमध्ये झाली होती. म्हणजे ऑप्शन जे डी आहे ते सुद्धा चुकीचं दिलेलं आहे. फक्त ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न बघा. 14वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळत नाही. सायन्स. ओके, सायन्स विषय का प्रश्न आहे. जीवजन्माच्या जरायुज पद्धतीत प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळत नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत मित्रांनो की पर्याय जे 3 दिलेला आहे की सर युग्म नज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होते. हा विधान या ठिकाणी जे आहे मित्रांनो पर्यायापैकी कोणती बाब आढळत नाही, म्हणजे चुकीचा दिलेला आहे. ऑप्शन जे 3 आहे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. पर्याय जे 3 आहे ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की संरक्षक कवच युग्मजन्य तयार झाल्यानंतर त्यावर कडक संरक्षक कवच तयार होणे हे अंडज प्राण्यांचे, उदाहरणार्थ पक्षी, सरपटणारे प्राणी यांची वैशिष्ट्य आहे. जरायुज प्राण्यांमध्ये भ्रूणाला शरीरातच संरक्षण मिळते, त्यामुळे त्यांच्या
युग्मनजावर बाह्य कवच असते. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 15वा जे प्रश्न आहे ते सुद्धा स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न तुम्ही पाहू शकतात की प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी योग्य विधान कोणते. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 2 विधाने दिलेली आहे. योग्य विधान कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पहिले जे विधान आहे की उंच तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. पहिले जे विधान आहे ते बरोबर आहे. ओके, दुसरा विधान आहे की शुद्ध कार्बनावर दाब देऊन तो उंच तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे तो सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पर्याय या ठिकाणी काय आहे मित्रांनो, बरोबर दिलेला आहे. म्हणजे आपला जे ऑप्शन 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले प्रश्नसंच रेडी आहे मित्रांनो. पेपर 1 साठी आपण या ठिकाणी 50 प्रश्नपत्रिका ॲड केलेली आहे, 50 प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे, ज्यामध्ये हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाची एकूण 50 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नसंच विथ उत्तर सूची विथ आन्सर की आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि प्राइस फक्त आपण 499 रुपये ठेवलेला आहे मित्रांनो. लिमिटेड कॉम्बो ऑफर आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. म्हणजे परीक्षा परिषद जशा प्रकारे आपली TETची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, तशा प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. म्हणजे बेस्ट आणि क्वालिटी क्वेश्चन आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये तयार केलेले आहे मित्रांनो. आणि अपडेट क्वेश्चन सेट आहे. म्हणजे परीक्षेमध्ये जे चेंज झालेलं आहे त्या हिशोबाने 21 जून 2026च्या परीक्षेसाठी आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. जर तुम्हाला 1 विषय 2 विषय पाहिजे मित्रांनो, तर 100 रुपयामध्ये तुम्ही 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेऊ शकतात. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. इतका करून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेत खूप जास्त लाभ याचा मिळणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 16 दिलेला आहे की सेल्वा म्हणजे काय. आता हे बघा मित्रांनो, सेल्वा म्हणजे काय. ॲमेझॉन नदीचे खोरे, ॲमेझॉन नदीचे उगमस्थान, ॲमेझॉन नदीचा प्रवाह किंवा ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित वने. तर सेल्वा म्हणजे काय, तर ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित वने. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न 17 काय आहे. प्रश्न 17 दिलेला आहे की कोणत्या मूलभूत हक्कानुसार शासनाला नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग इत्यादी कारणावरून भेद करता येत नाही. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार किंवा सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कानुसार, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर समानतेचा अधिकार जे असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाच्या शतकापासून डॅश डॅश शतकापर्यंत मानला जातो. आता हे बघा मित्रांनो, भारतीय इतिहासातील जे मध्ययुगीन काळ आहे ते कोणत्या शतकापासून कोणत्या शतकाअखेरपर्यंत मानला जातो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. उत्तर आहे 9व्या शतका ते 18व्या शतकापर्यंत. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. स्पष्टीकरण दिलेलं आहे की भारतीय इतिहासाच्या कालखंडाचे वर्गीकरण करताना 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेरपर्यंतचं जे काळ आहे त्याला आपण मध्ययुगीन कालखंड मानला जातो. 18व्या शतकानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की धातू विद्युत दृष्ट्या डॅश डॅश असतात. तर हे बघा मित्रांनो, धातू हे विद्युत दृष्ट्या धन असतात. म्हणजे ऑप्शन 1 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20, भूगोल विषयाशी संबंधित हा प्रश्न आहे. ओके, आणि वारंवार परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे की पृथ्वीवरील 0° रेखावृत्त इंग्लंडमधील कोणत्या शहरातून जाते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर बघा, 0° रेखावृत्त इंग्लंडमधील ग्रीनिच शहरातून जाते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी काही इम्पॉर्टंट
आणि सिलेक्टेड प्रश्न परिसर अभ्यास म्हणजे EVS विषय संदर्भात पाहिले आहोत मित्रांनो, 1ली ते 5वी साठी पेपर 1 साठी. आणि स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता की महाटेट 2026 साठी आपले अपडेट नोट्स अवेलेबल आहे मित्रांनो. मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र या 3 विषयासाठी आपण नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे. लिमिटेड पेजेस आहे मित्रांनो. 399चा एक कॉम्बो पॅक आहे. आणि जर तुम्हाला हे कॉम्बो पॅक पाहिजे तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला हे नोट्स जे आहे मित्रांनो ते उपलब्ध करून दिले जाईल. आणि म्हणजे टोटली कंटेंट आपण ॲड केलेला आहे. 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे जे टॉपिक आलेले आहे मित्रांनो ते सर्व टॉपिक आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. तर परचेस करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.